हे 7 खंड म्हणजे सत्संगाची अखंड धारणा, नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले. अर्थात 7 म्हणजे श्री सेवा दास्य भक्ती. श्री समर्थाने जन्मापासून ते निजजमापर्यंतचा काळ हा प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी विलीन करून आपल्या आयुष्याचे कल्याण केले आणि अखिल विश्वाला ग्रंथसंपदा, अनेक अभंग, आरत्या आणि सामर्थ्याची उपासना देऊन अखिल जीवसृष्टीला सामर्थ्य पुरवले. प्रशांतजी, पहिल्या खंडामध्ये समर्थांच्या जन्माच्या आधीचा अत्याचाराचा आलेख विस्तारित स्वरूपात आपण पाहिला. दुसऱ्या मालिकेमध्ये आपण समर्थांची संपूर्ण वंशावळ विस्तारित स्वरूपात अनुभवली. त्याचबरोबर समर्थांचे आध्यात्मिक विचार आजच्या कलियुगातील पिढीला किती महत्त्वाचे आहेत याचा विस्तारित स्वरूपात आढावा घेतला जाईल. नंतर दुसरा खंड ही बालावस्था, अर्थात निर्गुण निराकार सगुण साकार परब्रह्म अवस्था. त्यामध्ये नारायणाचा जन्म, तसेच साक्षात्कार आणि चमत्कारिक बाललीला, पुढे उपासना मंत्राची प्राप्ती आणि शेवटी आईला दिलेल्या वचनाप्रमाणे नारायणाचे बोळ्यावर उभं राहून लग्न मंडपातून निघून जाणे. पुढील तिसरा खंड ही तारुण्य अवस्था, अर्थात सतेज त्रिगुणातीत प्रखर वैराग्याची अवस्था. या तारुण्य अवस्थेमध्ये आपल्याला चमत्काराचे आणि साक्षात्काराचे दर्शन होईल आणि यामध्ये 12 वर्षात समर्थांनी समाज प्रबोधनातून अध्यात्माची सुरुवात केली आणि नाशिक टाकळी येथील टाकळी या गावी पहिल्या गोमय मातेची स्थापना केली आणि पुढे तीर्थाटनाला आरंभ झाला. पुढे क्रमाने चौथा खंड प्रौढ अवस्था, अर्थात सगुण साकार मोक्ष श्रिया अलंकृत अवस्था. या अवस्थेमध्ये श्रोते हो, 12 वर्षात सगुण असून निर्गुण स्वरूपात असे तो हिमाचल ते कन्याकुमारीपर्यंत तीर्थाटन आणि देशाटन, 1100 मठांची स्थापना आणि विशेष म्हणजे उन्मनी अवस्थेत संचार कसे केले याचे यथार्थ दर्शन. पुढे क्रमाने 5वा खंड मध्ययुगीन ब्रह्मचर्य अवस्था, अर्थात नाद ब्रह्म सुस्थित समर्थांची गंधर्व अवस्था. हा 5वा खंड हा 12 वर्षाचा कालावधी होता. या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये त्रिगुणासहित सर्वच देवी देवतांचे समर्थांनी दर्शन घेतले आणि त्याच्यामध्ये साक्षात्कार करून 7 वर्ष शिवतरगळी स्थानापन्न होऊन शेकडो ग्रंथांचे लिखाण पूर्ण केले. 6वा खंड सत्तरी अवस्था, अर्थात चैतन्य शांती ब्रह्म सायुज्यता समीप आणि विशेष अशी उल्लेखनीय उन्मनी अवस्था. हा काळ समर्थांनी सज्जनगडावर अखंड ध्यानात आणि शेकडो दासांना घडवण्यात घालवला. तसेच दासांना उपासना मंत्र देऊन समाज